तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या. याच अनुषंगाने मनसेने सुद्धा थेट उकरूल पंचायत समितीच्या निवडणुकी दृष्टीने मैदानात उतरलेले दिसून येत आहे. आपल्यासोबत युवा नेते आक्रमक आहेत. मनसेचे खऱ्या अर्थाने धुरा सांभाळणारे रायगड, कर्जत असे आणि दिग्गज, वरिष्ठ पातळीपासून दिग्गज नेता थेट जितेंद्र पाटील कडे आपण आलेलो आहोत. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. नमस्कार. खरं तर जितेंद्र पाटील आक्रमक अभ्यासू आहात. थेट आज पत्नीला सुद्धा तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहे. काय सांगाल? खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपला पक्ष महाराष्ट्र मान सेना हा इतर पक्षांना सहकार्य करत आला. मग लोकसभेला धनुष्यबाण असेल, विधानसभेला इकडे सुधा गारे असतील, किंवा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपण जिथे उमेदवार नाही तिथे आपण सगळ्यांना सहकार्य केलं. परंतु अनेक ठिकाणून मागणी होती की उमरोली पंचायत समिती गणातून मनसेने पुढे येऊन इथे काहीतरी एक डेव्हलपमेंट, एक विकास आणि एक व्हिजनरी काम करावं. याकरता एक बैठक घेतली गेली आणि निवडणूक लढवायची की नाही लढवायची याबाबत मी एक जनतेचा कानोसा घेतला. परंतु मी अभिमानाने सांगेल की संपूर्ण पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील वरिष्ठ, इतर पक्षाचे लोक देखील त्याच्यामध्ये होते. या सर्वांशी चर्चा करत मी म्हटलं की मला निवडणूक लढायची की नाही लढायची. त्यानंतर सर्वांनी एकमताने सांगितलं की आपण उमरोली पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवली पाहिजे आणि एक पॅटर्न, एक चांगला विकासाचा पॅटर्न आपण या मतदारसंघामध्ये तयार करून आपण पुढची वाटचाल करायला पाहिजे. त्या दृष्टीने मी म्हटलं की आता आरक्षण पडलेलं आहे आणि माझी पत्नीला देखील खूप सामाजिक कार्याची आवड आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभाग घेत असते. अनेक मंदिरांच्या कार्यामध्ये तिचा सहभाग असतो. परंतु हे समाजकार्य करत असताना आम्ही कधी कुणाला दिखावा केला नाही. आजकाल दिखावा करण्याच्या खूप पद्धती असतात, परंतु आम्ही जे कार्य केलं ते येथील प्रत्येक गावातील लोकांना, जनतेला, सगळ्यांना माहिती आहे की आज आमचं कार्य काय. त्यामुळे आमचं कार्य, लोकांप्रती असलेलं प्रेम, आदर आणि सर्व पक्षाचे असतील, सर्व सामाजिक संस्था असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, या सर्वांचे प्रश्न आम्ही कधी पक्ष न बघता एक माणुसकी या नात्याने आम्ही सोडत आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ज्या जनतेला विचारून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत, ती जनता आम्हाला नक्कीच विजयी करेल. काय मुद्दे आहेत विकासाचे तुम्ही घेऊन चालल्यात? खरं तर विकासाचे मला वाटतं आपण पाहिलं असेल की माझ्या रेल्वे पट्ट्यामध्ये एखाद्याची डेथ बॉडी असेल, ती आणायला ॲम्ब्युलन्स देखील नाहीये. ओके. मग कर्जतला फोन करा, नेरळला फोन करा. एखादी घटना घडली, ऍक्सिडेंट झाला तर ठीक आहे, आता आपल्या बाजूलाच रायगड हॉस्पिटल आता झालेलं आहे. पण बाकीची काय आपण पाहिलं असेल की अवस्था बिकट आहे. मग इथे फक्त टेम्पररी पेशंट्स आपला स्टेबल करायचा, पण शासकीय व्यवस्था काहीच नाहीये. उद्या त्या पेशंटला न्यायला देखील अनेक जणांना फोन करावे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतना लोक जात आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल. आजही बऱ्याच ठिकाणी मी प्रचाराला गेल्यानंतर मला बोलले, जितू भाऊ जरा पाण्याचा जरा प्रश्न बघा, खूप दिवस पेंडिंग आहे. परंतु आज मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की ज्या ठिकाणी आम्ही गेल्या 20-21 वर्षापासून काम करत आहोत, मग तालुक्यातील अनेक आदिवासी भाग असेल, तिथे स्वखर्चात पण मी पाईपलाईन टाकलेल्या आहेत. मागे तर आपण पाहिलं असेल की खुद्द राजसाहेबांनी एका वृत्तपत्राची दखल घेतलेली आणि त्यावरती बोलवून घेतलेलं. त्या आदिवासी वाड्यांना मी स्वतःच्या स्वखर्चात पाईपलाईन टाकलेल्या आहेत. त्यामुळे राजकारण हे नुसतं राजकारण नव्हे तर समाजकारण हे पहिले आमच्या रक्तामध्ये आहे. विकासाचे मुद्दे घेऊन चाललेले. आणि विकास, तरुणांचे प्रश्न, अनेक नोकऱ्यांचा प्रश्न असेल, हॉस्पिटलमध्ये 20-20, 25-25 लाख बिलं होतात, त्या ठिकाणी जाऊन धडक देऊन ती वाढलेली बिलं कमी करणं. अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये रात्री 1-1, 2-2 वाजता कुठचा पक्ष न बघता माणुसकी हा धर्म बघत आम्ही कार्य केलेलं आहे आणि या माणुसकी धर्माचा नक्कीच विजय होईल. मॅडम,
उकरून मधून कुठल्या निवडणुकी संदर्भात पंचायत समितीसाठी तुम्ही उमेदवार केलाय? मनसे रायगडामध्ये किती आहेत, कर्जत मतदारसंघामध्ये किती आहेत? आज प्रत्येक तालुक्यातून महाराष्ट्र सेना आपल्या पंचायत समितीगण असतील, जिल्हा परिषद असतील, या प्रत्येक ठिकाणी जे जे मतदारसंघामध्ये महाराष्ट्र सेनेचं मतदार आहे तिथे आजही लोक राजसाहेब ठाकरे या नावावरती, महाराष्ट्र सेना या नावावरती प्रेम करतात. त्या ठिकाणी महाराष्ट्र सेनेचे उमेदवार आहेत जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात. तर बऱ्याचशा ठिकाणी जवळजवळ 8 ते 10 ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये माझ्याकडे जे मतदारसंघ येतात त्यामध्ये भरलेले आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की माझे सहकारी देखील विजयी होतील. राज्यामध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र आहे, मग इथे का नाहीये? खरं तर मी गेल्या अनेक दिवसांपासून माझ्यासाठी नितीन सावंत असतील त्यांच्या मी संपर्कात होतो. आमची चर्चा देखील चाललेली की बाबा वरती एकत्र झालेत, आपण देखील इकडे एकत्र असलो पाहिजे. त्याबाबत चर्चा सुरू होती, परंतु त्यांच्याकडनं पाहिजे तसा त्या प्रकारचा प्रतिसाद मला आला नाही. कारण इथल्या लोकांची भावना होती की बाबा आमच्याकडचे तुम्ही आणि आम्ही म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सेनेचे महाराष्ट्र सैनिक या लोकांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही आता मुंबईत एकत्र आले पाहिजेत. त्या पद्धतीने लोकांनी सांगितलेलं, लोकांचा कौल आपण घेतला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांचे नेते आज न उद्या मला असं वाटतंय त्यांनी येईल, त्यांनाही कळेल की बाबा या सगळ्या गोष्टीमध्ये पक्षाचा लॉस होतो आणि त्यांच्या उमेदवारांना देखील फटका बसू शकतो. आज ह्याच मतदारसंघामध्ये मशाल समोर आहे, रेल्वे इंजिन समोर आहे आणि कमल समोर आहे. तर उद्या हे विभाजन झालं तर फटका आज पूर्ण पॅनलला पडणार आहे. महाराष्ट्र सेना या पूर्ण वॉर्डमध्ये एकदम सक्षम आहे, परंतु आपल्याला त्या गोष्टीची राजकीय समीकरणं बाळगत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि मी नक्कीच सांगतो की अनेक पक्ष आहेत, उदाहरणार्थ सर्व पक्षीय लोक आहेत की त्यांना एक मत हे रेल्वे इंजिनला द्यावंच लागेल. कारण रेल्वे इंजिन त्यांच्या सुखदुःखामध्ये पक्ष न बघता प्रत्येक वेळेस त्यांना सहकार्य, पाठिंबा, त्यांच्या अडीअडचणीला धावून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता ह्यावेळेस जे खालचं एकमत आहे हे रेल्वे इंजिन या मैत्री युतीला, माणुसकी युतीला, म्हणजे माझी युती जर तुम्ही कुणाला बरोबर बोललात तर माझी सध्याची युती मी एकटा रेल्वे इंजिन घेऊन चाललेलो आहे. माझी युती माझ्या मित्रांशी आहे, माझी युती येथील जनतेशी आहे, माझी युती सर्व पक्षीय माझ्या ज्यांना मी आतापर्यंत सहकार्य केलेले आहे त्या सर्व बहादूर कार्यकर्त्यांशी की जे जितू पाटील या नावाभोवती ते आज मी त्यांना मदत केलेली आहे, त्या नावाने त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे ते नक्कीच विचार करतील आणि मला कुणाच्या वाकड्यात जाऊन कोण उलट चुकीचं करतोय, वाईट करतोय हे मला करायचंच नाहीये. माझं काम जे आहे, मला पुढे चांगलं काम करण्याकरता या गोष्टी करायच्या आहेत की बाबा विकास झाला पाहिजे. कुणाला खाली आणून मला जिंकायचं हा माझा हेतू नाहीये, परंतु मला जिंकायचंय ते लोकांच्या हितासाठी. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की आज उद्या परवा निकाल काही असू दे, परंतु माझा शब्द आहे की माझ्या पंचायत समितीतील ज्या 4 ग्रामपंचायत असतील, 5 ग्रामपंचायत असतील, 4 ग्रामपंचायत असतील, त्या ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स देण्याचं काम स्वखर्चातनं हे या जितू पाटीलचं असेल. मी कधी पक्ष या सगळ्या गोष्टी बघणार नाही. भविष्यात या निवडणुकीच्या संपल्यानंतर 6 महिन्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला रुग्णवाहिका स्वतःची देणं हे जितू पाटीलचं कर्तव्य असेल. निकाल काही असू दे, परंतु तो माझा शब्द असेल. सुशिक्षित चेहरा आहे, आक्रमक आहे, अभ्यास करणारे तुमच्या मिसेस ओळखल्या, काय सांगाल त्यांच्याबद्दल? खरं तर तिला खूप चांगलं कार्य करते की कुठचंही सामाजिक काम करत असताना तिला फोटो सेशन, बऱ्याच महिला आमच्याकडे देखील येत असतात, पक्षाच्या येत असतात. अनेक लोकांना तिने शिलाई मशीन्स, घरघंटी मशीन्स, त्यानंतर अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत जे ऑनलाईन टाईपचे व्यवसाय आहेत, ते अनेक तरुणींना, अनेक गरजू महिलांना तिने दिलेले आहेत. परंतु आपण बोलतो की एखादी गोष्ट करायची असते तर ती दुसऱ्या हाताला माहीत देखील पडली नाही पाहिजे. त्या प्रकारे एक कार्य हे आम्ही केलेलं आहे. आम्हाला जर बनवायचंच असेल तर एक मोठा अल्बम कमी पडेल, एक अल्बम म्हणजे कमी पडेल हे दाखवायला. परंतु जनतेने आपल्याकडे जेव्हा एखादी गोष्ट मदत मागितली जाते तिचा गोंगाट उपाव न करता ते कार्य करायचं नाही, मदत करता आपण केलं पाहिजे. हे आपलं एक धर्म आहे. मदत कार्य हा आपला धर्म आहे आणि तो कुठच्याही माध्यमातून असेल तो केला पाहिजे.
आज मी कित्येक पक्षाच्या लोकांना कधी पक्ष न बघता सगळ्या बाजूनी मदत केलेली आहे. एखाद्याचा पेशंट डॉक्टर ऐकत नसेल, आडमुठेपणा करत असेल, दुसऱ्या पक्षाच्या लोकांसाठी मी कानफडत मारलेले आहेत. मी बघितलं नाही की हा माझ्या पक्षाचा आहे, परंतु त्या माणसाकरता त्याच्या न्याय हक्कासाठी त्याचा पगार मिळत नसेल तर त्या कंपनीत जाऊन देखील मी अनेक गोष्टी केलेल्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मला कुठेही पक्षभेद किंवा या सगळ्या गोष्टी न करता माणुसकी, धर्म आणि सामाजिक कार्यामध्ये एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मी काय सांगितलं, मी निवडणूक लढतोय, उद्याचा निकाल काही जरी असेल तरी माझी प्रत्येक ग्रामपंचायतला ॲम्ब्युलन्स भेट ही जितू पाटीलकडनं असणार, हा माझा शब्द आहे. आणि हे माझा शब्द हा मी कधी मागे घेत नाही. माझा शब्द म्हणजे तेच माझं कार्य. सर, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली, मात्र सध्याचं कर्जतचं राजकारण बिघडलंय, अनेक लोक आरोपी आहेत, सुटतायत किंवा अडकवलं जातं. कसं पाहता एक नेता म्हणून? खरं तर राजकारणामध्ये चिखलफेक, अडकवाडकी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आयुष्यात कधी पडलो नाही आणि पडणार देखील नाही. मी मगाशीच सांगितलं की कुणावरती तरी चिखल फेकून आपण जातो तर आपले हात देखील चिखल थोडं मागतोच. त्यामुळे उभ्या आयुष्यात कोण काय करतंय हे मला याच्यामध्ये पडायचंच नाही. आणि ही जी राजकीय परिस्थिती आहे ही काय फक्त इकडेच थोडी आहे का? आज ज्या ठिकाणचे खासदार, ज्या ठिकाणचे आमदार, ज्या ठिकाणचे प्रत्येक ठिकाणी आज इकडे शिवसेनावाले करत असेल तर तिकडे राष्ट्रवादीवाले करतात, पुढे भाजपवाले करतात. त्यामुळे सगळे सारखे आहेत. त्यामुळे कुणाला आपण एका तराजूमध्ये आपल्याला मोजता येणार नाही. ज्या वृत्ती आहेत त्या प्रत्येक पक्षामध्ये त्या व्यक्ती करत असतात. कुठचा पक्ष याच्यामध्ये सफर होत नसतो की कुठच्या पक्षाचा तो दोष नसतो, त्या व्यक्तींच्या त्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे मला हा पक्ष, तो पक्ष आणि हे जे चाललेलं तुम्ही जे भाष्य आहे याच्यावरती ते प्रत्येकाने आपलं एक मूल्यमापन केलं पाहिजे की आपण काय करतोय, काय नाही करतोय. कारण जनता आपल्याकडे बघत असते. आपण एक सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना आज मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, आपल्या मागे हजारो लोकांचा एक जनसमूह असतो जो आपल्याला फॉलो करत असतो. तर आपण जनतेमध्ये काय मेसेज देतोय हे आपण प्रत्येकाने फॉलो केलं पाहिजे. आणि आपण काय कृती करायला पाहिजे, आपण काय बोललं पाहिजे हे ज्या त्या नेत्याला कळलं पाहिजे. सर, प्रचारामध्ये फार मोठा प्रतिसाद भेटतोय, महिला तुमच्या सोबत दिसत आहेत, पुरुष, तरुण आहे, कसा प्रतिसाद आहे सध्या? मी आतापर्यंत फक्त भेटीगाठी चालू केलेल्या आहेत, परंतु माझ्या भेटीगाठीलाच प्रचाराचा एक रॅलीचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे मला जो प्रतिसाद मिळतोय, लोक बोलतो प्रचार चालू केला का, परंतु मी भेटीगाठीच घेतोय. आतापर्यंत मी अनेक माझे राजकीय पक्षाचे मित्र आहेत त्यांची मी वाट पाहतोय. सध्या मी रेल्वे इंजिन एक मत हे मला हक्काचं मिळालं पाहिजे याकरता मी सर्वांकडे जाऊन त्यांचं दर्शन घेतोय, मतदार राजाचं दर्शन घेतोय, माता भगिनींचं दर्शन घेतोय. ते मला नक्कीच आशीर्वाद देतील. परंतु तुर्तास अजून 2 दिवस बाकी आहेत, घडामोडी काही होऊ शकतात. परंतु रेल्वे इंजिन हे ठामपणे या निवडणुकीमध्ये लढणार आहे आणि जिंकणार देखील आहे. माझ्यासोबत जर कोणी आलं तर मला अजून ताकद मिळेल, माझ्यासोबत नाही आलं तरी मला जनतेची ताकद माझ्या सोबत आहे. त्यामुळे मी लढणार आणि जिंकणार देखील. कारण इथे कुठचे लोक ठरवत नसतात, तर मायबाप, जनता आणि मतदार हा बघत असतो की आपल्या जवळचं कोण, आपल्या हक्काचं कोण, आपल्या कामाचं कोण. आपल्याला कुठच्याही ठिकाणी नुसतं या पंचायत समिती घरामध्ये नव्हे तर बाहेर देखील आपल्याला या माणसाचा उपयोग होतो. कुठेही गेलं तरी हा माणूस आपल्याला अडीअडचणीतून बाहेर काढतो. प्रत्येक वेळेस कुटुंबातील सदस्याप्रमाणे हा माणूस आपल्या सोबत राहतो. त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की मी काय म्हटलं की माझ्यासोबत कोण आलं तर आनंद आहे, कारण त्या समोरच्या माणसाचा माझ्यापासून फायदा होणार आहे. परंतु मी आत्ता जे चाललेलं आहे, माझा एक छोटा पंचायत समिती गण आहे, माझ्यासाठी तो खूप पुष्कळ आहे, माझ्यासाठी ते विश्व आहे. त्या ठिकाणी मी माझ्या प्रत्येक माणसाला मी एक आशीर्वाद घेणार आहे, त्याला एक मत रेल्वे इंजिनला मी मागणार आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की पक्ष कुठचा जरी असेल तरी एक मत रेल्वे इंजिनला मिळणारच, यामध्ये तिल मात्र शंका नाही. आणि माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या विकास दृष्टीचा विजय, माझ्या कामाचा विजय, माझ्या सहकार्यांचा विजय, माझ्या पत्नीने केलेल्या कार्याचा विजय, माझ्या राजसाहेबांनी केलेल्या कार्याचा विजय आणि कुठचाही पक्षभेद न बघता मी दिवस रात्र केलेली मेहनत याचा नक्कीच विजय होईल, यामध्ये माझ्या मनामध्ये तिल मात्र शंका नाही. सर, शेवटचा प्रश्न करू, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करेल की जास्तीत जास्त मतदान करा. मतदान करत असताना आपण सर्व गोष्टी, राजकीय, पक्षीय अनेक समीकरणं भेद सोडून
आपण जास्तीत जास्त लोकांनी आपल्याकरता कोण, आपल्या हक्काचा कोण, आपल्याला पुढे भविष्यात कोण मदत करणार आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता आमच्या पक्षाला, तुमच्या पक्षाला, सर्वसामान्यांच्या पक्षाला, तुमच्या एका छोट्याशा भावाला, तुमच्या एका छोट्याशा मित्राला रेल्वे इंजिन हे बटन दाबून विजयी करा, हेच मतदारांना आवाहन करेल. हे होते जितेंद्र पाटील. त्यांनी विकासाचे मुद्दे सांगितलेले आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अँब्युलन्स हे देण्याचा मी प्रयत्न करेल आणि गावापासून पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने केला जाईल. सर, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.